गोट्या लका तू असा आहे म्हणून ग्रामसभेत ठराव घेऊन तुला सरपंचाचा परमनंट पीए बनवला होता. चूक झाली राव माझी. तुला ना माझा पर्सनल पीए बनवायला पाहिजे होता. म्हणजे आता का नाही अशी लाथ मारून तुला हाकलून देता आलं असतं मला. साहेब तुम्ही लगेच नाराज होता राव आमच्यावर. नाराज होऊ नाही तर काय हो. जसं सरपंच पद गेलं एक तरी मला फायद्याची गोष्ट सांगितली का तुम्हाला? साहेब हे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. तुम्हाला एक फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी तिथे आलोय मी. काय? सरपंच बाईने आहे ना हा. जुन्या फायली बाहेर काढल्यात आईला. आणि त्याच्यामध्ये तुमचं एक प्रकरण कळलंय त्यांना. मग ग्रामसभेत मानणार ते. लोकांना जर कळलं तर तुमचं अवघड होईल. खरं की रे? मी काय सांगतो ते ऐका. बोल. मी लोकांना उशिरायला सांगतो हा. आणि तुम्ही तिथे लवकर या. मी सरपंच बाईला तिथे घेऊन येतो. मग सरपंच बाई जर काय बोलायला लागली की तुम्ही डायरेक्ट विरोध करा. विरोध केला तुम्ही तर सरपंच बाई घाबरत. मग ते प्रकरण बाहेर नाही काढायची. भारी आयडिया राव. मग आता तू एक काम कर. सगळ्यांना ना उशिराचा टायमिंग दे. हा 1 तास अगोदर आम्ही पोहोचतो तिथं. चालतंय. लोक यायच्या आतच ग्रामसभा चालू करू आणि लोक यायच्या आतच ती उधळून लावू. हा चालतंय. हा हा लाग कामाला चल. हा अरे बापजी सकाळ सकाळ मुका मागता काय बायक तो तोंडाव 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 ते काय असं फ्लो फ्लो मध्ये झालं हो तोंडाव ए काळ्या निळ्या तुला आहे ना सटकवीन बर का आता. निलेश काळे बापजांना निलेश काळे निलेश काळे तुला काळा निळा होईपर्यंत हाणीन. आता तुम्ही काय टेन्शन घेऊ नका एकदम मस्त मध्ये कट करतो हा 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 हा. अण्णा हा आता तुम्ही माझ्याकडून कटिंग करून घेताय हा. पण हाय नाही ती काढून टाकताय काही राहायचे नाही राव तुम्हाला डोक्यावर तुला सांगितलंय तेवढं कर ना. हा करतो करतो एक मिनिट. मोजाय कोणी सांगितलंय? राजकारणाचे कट्टर कार्यकर्ते सरपंच बाईला फुल पाठिंबा करणारे आणि निवडून देणारे बापजी अण्णा ढवळे. ग्रामसभा भरवली 11 वाजता या सभेला. 11 वाजता भरवली. हा. खाली व्हा ना. घे तुझं आणि जा तिकडे. अहो कटिंग राहिली थांबा जरा 2 मिनिटं मला उद्या करायची. नाही नाही आता थांबा जरा 2 मिनिटं अरे नको ना करू बाबा. अहो काय ना कटिंग करतो ना मी चांगली अरे कटिंग करतो का मला का सांगतोय? अहो मागची कटिंग करायला नको का काय ना मला केस वाढवायचे 13 नंबरला सलमान मारायचे मला. जा घरी पण. बसा फिरत बरं बापजी अण्णा या सभेला हा किती वाजता आहे म्हणला? 11 वाजता. 11 वाजता. हा. आम्हाला 11चा टायमिंग देणार. पैसे द्या 40 रुपये 2 जोड हाणू का तुला? होय इथून. कटिंगचे पैसे अरे कशाची किटिंग? केस कापितो का केस उपटतो तेच कळत नाही मला. तुमच्यासारखा माणसामुळे माझा धंदा व्हायना नाही तर मी आतापर्यंत पुण्यात सलून टाकला असतं येऊ नका परत माझ्या तुम्ही आईला ह्योच माझ्याकडे आलता दाढी कटिंग करायला. बरं जाऊ द्या या मग. हा नाही नाही काय म्हणलं टायमिंग? 11. 11 म्हणजे तुम्ही 10 वाजताच तिथं गोळा गोळा होणार, भ्रष्टाचार करणार, सगळी कामं तुमची आतली आटपून घेणार आणि आम्हाला 11 वाजता बोलावता वय. अहो तसं काय नाही बापजी अण्णा. तसंच आहे बर का. तयार करायला लागते म्हणून येतो आम्ही 10 वाजता. टिंगरी आहे. कशाची तयारी करतो तू? हा तू लय चालाक झालाय बर का तिकडे गेल्यापासून. तुला एक सांगून ठेवतो तसली चालाकी माझ्या पुढे नाही करायची. अरे तुझ्या आधी सुन्या पिवळ्याकडे होता का त्याला सुद्धा मीच गाढवला होता आणि या सरपंच बाईला बी मी पाठिंबा दिलाय म्हणून निवडून आलीये. हाय सरपंच बायला पाठिंबा आहे तुमचा. हा. या सभेला या. हा सभेला येतो पण परत चालाकी केली का तुझ्या टिंगऱ्याच हाणीन. नाही 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 चला की अजिबात नाही करणार. हा. बरं जाऊ का गावात सांगायचे काय सांगायचंय? अजून ग्रामसभा आहे. म्हणजे अख्ख्या गावभर सांगणार आहे का? हा मग म्हणजे गावभर सांगून झालं माझ्याकडे आलं होय तू? तुमच्याकडे पहिल्यांदा आलोय आता गावातल्या लोकांना सांगायचे. हा पहिला मान बापजी अण्णाला. मग बापजी अण्णा नाही तर हानीन खान्ना नाही खान्ना. नाही 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 नाही. बरं जाऊ का आता कुणा कुणाला सांगणार आहे अजून? सगळ्यांना सुनील पिवळे सगळी पार गावात. इकडे ये. सुन्या पिवळ्याला सांगणारी हा. पण त्याला लय मानपान द्यायचा नाही बरं का ग्रामसभेत. अरे किती झालं तरी तो माझी आहे, माझी कळलं का? हा हा आणि हा ग्रामसभेत मी 10 वाजताच येणार आहे. बरं काय? बरं चालते चालते हा येतो. मला सांगताय 11 वाजता 10 वाजताच जात असतोय बघा मी. निले निले थांब 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 कुठं चला? धंदाच टाइम आहे आपला तुला माहित नाही आज ग्रामसभा आहे ती? माहिती ना मग? मग ग्रामसभेच्या बाहेरच मी माझा धंदा लावणार आहे आणि तिथे येणाऱ्या प्रत्येकाची मस्तपैकी दाढी डुकी करणार आहे आज काय तू तुझं दुकान लावू नको. का?
अरे ती सरपंच बाई आहे हा. ना, गावच्या विकासाच्या नावाखाली काही बी करायला लागली. बर. तिने कुठलाही विषय तिथं मांडला सभेत बर. की फक्त एकच काम करायचं. बर. मंजूर नाही, मंजूर नाही, मंजूर नाही. नाही ते मी म्हणतो, पण मी काय म्हणू? अरे फुकट नाही बोलायला सांगतो तुला, 200 रुपये देईल मी. आयला मग एकदम जोरदार मंजूर नाही, मंजूर नाही म्हणणार. ग्रामसभा झाली हा. की तुला 200 रुपये देतो. नाही 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 नाही, अगोदर पैसे मग काम, त्याशिवाय नीला काम करीत नाही. बर. हा, पण आता कसं? न विसरता काय म्हणायचं तिथं, मंजूर नाही, मंजूर नाही, मंजूर नाही, तुम्ही काय बी कुठलाही विषय मांडू दे, फक्त एवढंच बोलायचं. मंजूर नाही, हा, मंजूर. बस बस, हळूहळू तिथं तिथं जोर हा, दाखव तिथं, तिथं. तिथं. हा, चल 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 लगेच. काय अण्णा निवांत बसले? काय नंद्या, हा? आज सकाळ सकाळ टाकली का काय? नाही, देवाच्या पाया पडतोय म्हणून विचारले. अहो अण्णा सुधारलोय मी आता. दारू पिणं वाईट असती, त्यांनी प्रपंच होत नाही. काय विचार चालू आहे डोक्यात अण्णा? अरे आज ग्रामसभा आहे, त्या सरपंचीन बाईला विरोध कसा करायचा हीच डोक्यात गणगण चालू आहे माझ्या. अहो तुमच्यासाठी त्यात काय अवघड आहे तवा? अहो तुम्हाला पोरग झालं होतं तेव्हा बी तुम्ही विरोध केला होता, म्हणून तर तुमची बायको तुम्हाला सोडून गेली ना. तुमच्यासाठी विरोध करणं काय अवघड नाही, सोपं काम आहे तुमच्यासाठी. जिंदगी गेली तुमची त्याच्यात. अय नंद्या, तू माझं कौतुक करतोय का माझी आबरू काढतोय? खरी गोष्ट आहे ती सांगायला लागलोय देवाच्या दारात. एक काम कर, आज ग्रामसभेत गेलं का नाही, तू माझा कार्यकर्ता आहे का नाही? मग सच्चा कार्यकर्ता आहे. हा, तू फक्त एक काम करायचं, हं? सरपंच बाईनी काही बी बोलू दे, तू फक्त विरोध म्हणायचा. विरोध? हा. आयला. काय झालं? आता खाजवायला लागले राव, सकाळ सकाळ कशाने खाजवायले काय माहिती. तुला म्हणलं गोळ्या बिळ्या घे जरा, खरूज बिरूज झाली असेल. नाही ते नाही अण्णा, तुम्हाला कळतच नाही राव. 10 रुपये ना? नाही मग? इस. आईला इसचा आकडा काय सोडू नको. हे, हा. तिथं गेल्यावर काय म्हणायचं? विरोध, हसून विरोध. ठासूनच विरोध. हा, चला चला. आईला तात्या, आपण दोघं आलो काय ग्रामसभेला? हा. इथं तर काळा कुत्र दिसा कोण. हा ना राव, 10चं टायमिंग दिल तर बघा, माझी सरपंच वेळेवर आणि आपल्या सरपंच बाईचा अजून तपास नाही. काय जाऊन द्या, बसा तुम्ही खुर्ची. ए आले आले. ए उठे, सरपंच बायला बसू दे. कार्यकर्ता आहे आमचा, धमक्या द्यायच्या नाही तसं. सरपंच बायला बसवायचे. उठतील ना ते. मग उठवा ना, उठ, बस बाजूला. ढकली तो कशाला, उठतो ना. इथं खाली बस. विरोध विरोध. मंजूर नाही, मंजूर नाही. आताच नाही, तुला काय 10 रुपये जास्त झाले काय? मी काय म्हणतो, मला तर 11चा टायमिंग दिला होता आणि ग्रामसभा तर हालत कशी काय चालू केली? नाही नाही, 10च टायमिंग होता. मंजूर नाही, मंजूर नाही. अरे 10चा टाइम दिलता, तुम्ही लेट आला. उलट तुमच्या ऐकण्यात काहीतरी गैरसमज झाला असेल. आणि तुम्ही काय रे मंजूर नाही, मंजूर नाही. आणि सरपंच बाई अजून काही बोललीच नाही, तेच तुमचं झालं मंजूर नाही, मंजूर नाही. सरपंच बाईला बोलू देतं खरं. अय टिंगऱ्या, जनतेचा आवाज दाबायचा नाही, सांगून ठेवतोय. सरपंच बाईचं पी असेल तिकडे घरी. सरपंच बाई बोला. ए लोकशाही आहे, लोकशाही मध्ये आम्हाला बोलायचा अधिकार आहे. आम्ही सर्वसामान्य जनता आहे. मग बोला ना, सरपंच बाईला तर बोलू द्या. बोलते, गोंधळ करू नका. अध्यक्ष बी आले. अध्यक्ष आहे तर आजची ग्रामसभा आपण याच्यासाठी बोलवली होती. विरोध विरोध. मंजूर नाही, मंजूर नाही. अरे ग बसा ना, का तुमच्या नेत्याने आधीच सांगितले बोंबलायला. सरपंच बाई बोलू द्या ना आधी. ए टिंगऱ्या, अरे जनतेवर धावून जायचं काम नाही बर का. लोकांचा आवाज दाबतो काय तू? अरे लोकांना तिथं बोलणंच मंजूर नाहीये. असं कसं काय होईल? सरपंच बाई बोला. तर मी म्हणत होते का बा आजची ग्रामसभा जी आहे ना, विरोध विरोध. मंजूर नाही, मंजूर नाही. ए, अरे शांत बसा. अध्यक्ष, अहो शांत कसं बसते? उद्रेक झालाय लोकांच्या भावनांचा, लोकांना विरोध करायचा आहे. हो तात्या, ते मला शांत बसा सांगतात, बघा सांगा ना काहीतरी. हो अध्यक्ष, त्यांना बोलायचा अधिकार आहे.
अहो, पण जनता आहे ग्रामसभा ती. चालू आहे, गोंधळ कशाला घालता जनता आहे, त्यांना पूर्ण बोलायचा अधिकार आहे, त्यांना बोलून द्या. मग शांततेत बोला ओ तंटा मुक्ती अध्यक्ष, तंटा झाल्यानंतर बोलायचं कारण आहे तुमचं, आधीच बोलायचं नाही बरं का, सांगून ठेवतोय मग. ए, अण्णा काही तर बोलणे खायला बोलले का हो तुम्ही या बघा अपमान झाला जनतेचा, आमच्या जनता नाराज झाली. अरे तुम्हाला दया बिया येते का नाही यांच्या जाऊ दे. भोया भाबड्या चेहऱ्याकडे बघून? विरोध विरोध मंजूर नाही मंजूर नाही ऐकून घ्या, ऐकून घ्या. ऐका आपण ना एका प्रकरणाबद्दल बोलणार आहेत, बघू ती फाईल. विरोध विरोध मंजूर नाही मंजूर नाही हो, ती फाईल बिल काय उघडायची नाही, ती मंजूर नाही आम्हाला. विरोधाचं आम्हाला बिलकुल नाही फाईल बघायची. अहो पण ऐकून तर घ्या प्रकरण अहो, काय पण नाही, आमचा विरोधाचं त्याला ठाम विरोध आहे. अहो शौचालयाचा विषय आहे. अहो, कसल्या शौचालयाचा? अहो तुमच्याच शौचालयाचा विषय आहे, जे मंजूर होऊन आले. माझं शौचालय मंजूर होऊन आलंय. हो मंजूर आहे, मंजूर आहे ते. विरोध विरोध मंजूर नाही मंजूर नाही मंजूर आहे, मंजूर नाही आहे. नाही नाही नाही, एक मिनिट. पहिलं शौचालय आहे ना तुमच्याकडे, मग दुसरं कसं काय आलं? त्यांच्या बायकोच्या नावाचं आले हा म्हणजे काय दोन दोन शौचालय? हा, पहिलं घर माझ्या नावावर आहे, तिथं पहिलं शौचालय ती माझ्या नावावर आहे, दुसरं घर बायकोच्या नावावर आहे, तिथं दुसरं शौचालय बायकोच्या नावावर आहे. विरोध विरोध मंजूर नाही मंजूर नाही मंजूर आहे. अरे लय मोठा विरोध आहे, दोन दोन शौचालय लागतात कशाला तुम्हाला? अहो एवढं खायचंच का म्हणतोय मी? अहो, दोन घर आहेत ना वेगवेगळी, असं काय करता? दोन घर पण दोन चपला घातल्या तर दोन दोन असते का? तुम्हाला काय 1 BHK बांधायचं का शौचालय? नाही नाही, मंजूर आहे आम्हाला. विरोध विरोध मंजूर नाही मंजूर नाही हे बघा, तुम्हाला जर मंजूर नसेल ना हे शौचालयाचं प्रकरण, मी रद्द करते, काही हरकत नाही. हो, नाही नाही नाही, मंजूर आहे, मंजूर आहे. नाही विरोध नाही, विरोध रद्द करा. मंजूर नाही अहो, लोकांना एक एक भेटायला नाही, यांना दोन दोन काय करायचे? आताच म्हणले ना जनतेच्या मनाने चला, मग आता जनता रद्द करा म्हणती, मंजूर नाही म्हणती. हा, विरोध विरोध मंजूर नाही मंजूर नाही मंजूर नाही अजिबात मंजूर नाही खाली बस विरोध. खाली बस शांततेत घेऊ जरा. हा. काय म्हणणं आहे तुमचं ह्याच्यावर आता? मंजूर आहे. दोन घर आहेत माझी वेगवेगळी, पहिलं घर माझ्या नावावर आहे, दुसरं घर बायकोच्या नावावर आहे. आणि तिसरं करताना आता तिसरं बी बांधायचं का शौचालय? गावात काय सगळं तेच करायचं का? ए, विरोध!